यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण काय पाहिलं होतं, सम प्रॉपर्टीज रिगार्डिंग सर्कल अँड अँगल्स विथ द हेल्प ऑफ सम ॲक्टिव्हिटीजच्या द्वारे आपण काय केलं होतं, प्रॉपर्टीज रिगार्डिंग सर्कल अँड अँगल्स पाहिले होते. नंतर आपण शिकलो होतो इन्स्क्राइब्ड अँगल. व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल. त्यानंतर पाहिलं होतं आपण इंटरसेप्टेड आर्क. त्यानंतर शिकलो होतो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरममध्ये द मेजर ऑफ an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. याचं प्रूफ आपण एक मेथड घेऊन सॉल्व केलं होतं. आता आपण दुसरं घेतो आहे. आजच्या व्हिडिओमध्येच आपण करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि नंतर आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरचा आधारित एक थेरम आपण घेणार आहोत. आणि दुसरं आपण काही प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग काय पहिली काय प्रॉपर्टीज आहे, पहिले काय करोलरीज आहे. तर पहिली करोलरीज आहे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. angles inscribed in the same arc are congruent. मग एकाच आर्कमध्ये असणारे जे अँगल्स आहेत ते काय असतात, कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि हे प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा बघू. इन फिगर वी हॅव गिवन ए सर्कल विथ सेंटर सी. इन द फिगर सी इज ए सेंटर ऑफ ए सर्कल. Angle PQR is one of the angle, and angle PSR is another angle. These angles are inscribed in the same arc, that is PQR. हे जे दोन अँगल आहे, that is angle Q आणि angle S. It is in the arc. कोणत्या आर्कमध्ये, PQR. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, व्हेन दे आर इन द सेम आर्क देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट दीज अँगल्स मीन्स अँगल Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल S. व्हेन द अँगल्स आर इन द सेम आर्क और व्हेन द अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क देन दे आर ए कॉन्ग्रुएंट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दुसरी करोलरीज आहे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज ए राईट अँगल. आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप बघू. पहिल्यांदा हे प्रूव्ह करून बघू. ही एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा उपयोग उदाहरणं सोडवताना करता येईल म्हणून आपण प्रॉपर्टी समजून घेऊ आणि तिचा प्रूफसुद्धा करून बघू. तर हिचं प्रूफ करताना पहिल्यांदा गिवन लिहू. गिवनमध्ये इन ए सर्कल given a circle with center O, in a circle or a circle with center O, with center O, with center O, angle angle PQR and angle PSR are inscribed in, हे आपल्याला पाहूनच लिहायचं असते फिगर. are inscribed in arc PQR and intercepted arc
इंटरसेप्टेड आर्क, इंटरसेप्टेड काय झाला PTR, आर्क PTR. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह अँगल PQR is congruent to angle PSR. ठीक आहे, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. सो प्रूफमध्ये जो आता आपण पाहिला, जे मी प्रॉपर्टी आधी शिकतो त्या प्रॉपर्टीवर आधारित प्रूफ असेल. सो इन फिगर फर्स्ट पॉईंटमध्ये जो आपण पहिला पॉईंट हा अँगल घेतो, अँगल PQR, अँगल PQR बरोबर आहे ना, इज इक्वल टू PQR इज इक्वल टू 1/2 ऑफ डार्क PTR इंटरसेप्टेड आर्क, that is 1/2 of measure of arc PTR. काय रिझन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग आपण देतो दुसऱ्याला, याला नंबर फर्स्ट म्हणू. मग सेकंड पॉईंट घेईल मी, सेकंड काय घेतो, दुसरा अँगलला हात लावतो, दॅट इज PSR. सिमिलरली सेकंड पॉईंट मध्ये जाईल. व्हॉट इज युअर सेकंड पॉईंट, अँगल PSR is equal to 1/2 of measure of arc PTR. This is to be second point. Both have the reason same, that is property of inscribed angle theorem. That is inscribed angle theorem. Inscribed angle theorem आपण पाहिलं. अँगल थेरम स्वतः जर मनानं करून पाहिलं तर सर फ्रॉम 1 and 2 what we say that this is PTR, this is PTR. Therefore we have third point, what we say that angle PQR is congruent to angle PSR by from 1 and 2. This is from 1 and 2. This is simple. So this is the corollaries of inscribed angle theorem. काय म्हणतो हा, angles inscribed in the same arc are congruent. तर हे इतकं सोपं 2 मार्कासाठी सुद्धा विचारू शकते किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा प्रश्न टाकू शकता. अँगल PQR रिकामी जागा, अँगल PSR रिकामी जागा, देअरफॉर अँगल सो अँड सो आर कॉन्ग्रुएंट फ्रॉम 1 and 2. तो अशा पद्धतीनं hence we have the result. Hence the result. झालं, ही झाली पहिली प्रॉपर्टी, पहिली करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमची पहिली झाली. दुसऱ्यामध्ये जाऊ आपण, दुसरी करोलरीज आहे. नंतर दुसरे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन ए सेमी सर्कल इज ए राईट अँगल. हा काय झाला, डायमीटर आहे. सो अँगल ABC इज इन्स्क्राइब. मग हा झाला AC डायमीटर असल्यामुळं हा AXC हा एक सेमी सर्कल होईल आणि ABC दुसरा सेमी सर्कल होईल. सो अँगल इन फिगर अँगल ABC is inscribed in the semicircle ABC, intercepted the arc AXC. ठीक आहे, याला आपण intercepted the arc in the by the angle ABC म्हणू. ठीक आहे ना. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की अँगल ABC इज 90 डिग्री. अँगल ABC इज 90 डिग्री हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिस शोड इज राईट अँगल. अँगल्स इन सेमी सर्कल आर ए राईट अँगल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
तर बघू प्रूव्ह करताना गिवन लिहू पहिल्यांदा. गिवन व्हॉट वी हॅव टू गिवन फिगर पाहून लिहायचं. इन सर्कल with center M, with center M, what we have? AC is a diameter, segment AC is a diameter, AC is a diameter. Angle ABC is inscribed in, angle ABC is inscribed arc in arc ABC, in arc ABC. ठीक है, ABC, and intercept arcs arc AXC. इंटरसेप्ट कोणता झाला? AFC. इन्स्क्राइब काय झाला? ABC. To prove, what to prove that? To prove, what is to prove? Measure of angle ABC is equal to 90 degree. It is a right angle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फॉर दिस दॅट टू प्रूव्ह अँगल ABC प्रूफ. मग आता प्रूफमध्ये जातो. सो दॅट इज प्रूफ. हिअर वी हॅव M arc MAC, sorry, M arc, measure of arc AXC, it is equal to what is M arc. So we have, what we have, we know that measure of arc AXC, it is a semicircle. So what is measure of semicircle? Measure of arc AXC, it is a semicircle. Previous of this we know that the measure of the semicircle, it is a 90 degree, so that it is 180 degree. So that is a measure of semicircle is a 180 degree. काय लिहा? measure of semicircle. Measure of a semicircle. So now this is first point we have. This is second. Here we choose like this. We have angle ABC. आता मी जे शिकलो is equal to 1/2 of measure of arc AXC, measure of arc AXC, बरोबर आहे. Measure of angle ABC is 1/2 of measure of arc AXC. Reason is that by inscribed angle, this is second. याला आपण first म्हणू and this is to be second. So that is property of inscribed angle theorem. Inscribed angle theorem. This is inscribed angle theorem. So therefore we have angle ABC is equal to 1/2. What is measure of arc AXC? That is a 180. Substituting here 180 that degree. This is from 1. Therefore, measure of angle ABC is equal to, therefore, measure of angle ABC is equal to make a 90 degree, that is a 90 degree. Hence, angles inscribed in a semicircle is a right angle. Hence proved. Hence the result. Hence proved. ठीक है. पहिल्यांदा measure of arc AXC. What is AXC?
it is a semicircle. We know that the measure of a semicircular arc, it is how much? 180 degree. सेकंड काय प्रॉपर्टी वापरता? इन्स्क्राइब्ड अँगल थेरमची अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. बट वी हैव ए एक्स सी इज इक्वल टू 180 degree. Substituting here 180, we will get measure of angle ABC is 90 degree. Here is the result. So these are the two properties. These are the two corollaries of a inscribed angle theorem. First one is that angles inscribed in the same circle in the same arc, they are a congruent, and angles inscribed in the semicircle, it is a right angle. So this is about the corollaries of a inscribed angle theorem. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यापूर्वी करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिलं. आता पाहतोय आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. व्हॉट इज मेंट बाय ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? आता if all vertices of a quadrilateral lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. When all the vertices of a quadrilateral are lie on the same circle, then they are called as a cyclic quadrilateral. In figure, if you see that, in a figure, quadrilateral A, B, C, D. What are their vertices? Their vertices are A, point A, point B, point C, and D. Where they are on the same circle. They are on the same circle. So such a quadrilateral whose all vertices lie on the same circle, they are called as a cyclic quadrilateral. So this is a cyclic quadrilateral. Properties of cyclic quadrilateral, it is that. आता आपण बघू थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ही ॲक्टिव्हिटी आहे म्हणून बोर्डवर न घेता पुस्तकात सोडून देतो. काय म्हणतो? अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. So what are the opposite angles? Here if you see that, angle B and angle D, they are the opposite. So opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. So angle B plus angle D, what are they? They are supplementary, means 180 degree. Angle A plus angle C, what are they? They are opposite angles of a cyclic quadrilateral. So there they have a measure is 180 degree. So opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. Opposite angle हा आणि हा यांची सम किती असेल? 180. Opposite angles A आणि C याची सम किती असेल? 180 डिग्री. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थेरमचं स्टेटमेंट आहे, opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. ही ॲक्टिव्हिटी आहे. Fill in the blanks and complete the following proof. आता बघू गिव्हन. चाललो गिव्हनमध्ये काय म्हणतो आहे? इन ए गिव्हन व्हॉट वी हे दॅट क्वाड्रिलॅटरल. हे चिन्ह कशाचं आहे? दिस इज अबाउट ए quadrilateral. This is a quadrilateral. What types of the quadrilateral here? Quadrilateral A, B, C and D. A, B, C and D is a cyclic quadrilateral. झालं. To prove that angle B प्लस अँगल डी, काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल बी प्लस अँगल डी, इट इज हाऊ मच? इट इज ए 180 डिग्री. दिस इज अबाउट 180 डिग्री. नंतर आहे व्हॉट वी हॅव गिव्हन हिअर दॅट. नंतर बघा
पहिलं झालं बी प्लस डी, इट इज 180. दुसरी कोणती पेअर आहे? अँगल ए प्लस अँगल सी. सो अँगल ए, इथे काय पाहिजे? अँगल ए प्लस अँगल सी इज ए 180. ठीक आहे. दुसरं बघू, आर्क ए बी सी. हा आर्क ए बी सी इज इंटरसेप्टेड. हा इंटरसेप्ट कोणत्या आर्कमध्ये झाला? इन द इन्स्क्राइब्ड अँगल ए डी सी. बरोबर. आर्क ए बी सी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल ए डी सी. चला पहिले हे दोन अँगल प्रूव्ह करतो आहे तो, सप्लिमेंटरी आहे म्हणून. ठीक आहे ना. हे दोन अँगल तो सप्लिमेंटरी आहे म्हणून प्रूव्ह करतो आहे. सो देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम तुमच्याजवळ असेल मेजर ऑफ अँगल ए डी सी. बघायचं मेजर ऑफ अँगल ए डी सी. व्हॉट वी हॅव दॅट? 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ए बी सी. मेजर ऑफ आर्क 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क काय येईल? ए बी सी. ठीक आहे. सिमिलरली angle ABC is an inscribed angle. Angle ABC is an inscribed angle. Similarly, angle ABC is an inscribed. It intercepted arc. या ABC ने कोणता आर्क इंटरसेप्टेड केला? दॅट इज आर्क ADC. इज इंटरसेप्ट आर्क ADC. नंतर तुम्हाला दिलेला आहे. सो नाव हिअर इफ यू गो दॅट फाइंडिंग द प्रूफ ऑफ दिस. इथे बघू. देअरफॉर व्हॉट वी से दॅट मेजर ऑफ अँगल ABC, measure of angle ABC. Here if you see that measure of angle ABC is equal to, so angle ABC is equal to 1/2 of measure of arc ADC. Measure of arc ADC by what property? The property is inscribed angle theorem. So therefore angle ABC is equal to 1/2 of measure of arc ADC. This is a second. Therefore adding this angle ADC, angle 1 and 2, adding 1 and 2. So angle ADC plus angle ABC plus measurement of angle ABC is equal to, what we have is equal to given, here is given 1/2 arc of ADC. This is 1/2 of measure of arc ABC. This is 1/2 of measure of arc ABC. Therefore we have 1/2 and 1/2 taking common. Here is M arc, measure of arc ABC plus measure of arc ADC. So this is full arc ABC and ADC. It is full of measure of full arc. It is a 360 degree. So that is we have here is 180 degree. Similarly we can prove angle A plus angle C is equal to 180 degree. That is they are a supplementary. In this way we have that the angles, the opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. ठीक आहे. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीप्रमाणे जायचं आहे तुम्हाला सॉल्व करता आहे. नंतर बघू. नंतरची प्रॉपर्टी आहे एक्सटिरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट
is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. ठीक है. An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its interior angle. आता हे फिगरमध्ये बघा, हा ए बी सी डी हा काय झाला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. याला आपण याचा एक्सटिरियर अँगल काढू, एक रे काढला असा, हा सपोज दॅट ई झाला. सो द मेजर ऑफ दिस सी बी ई, इट इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल ऑपोजिट. याच्या ऑपोजिट, बीच्या ऑपोजिट कोणता आहे, डी. बीच्या ऑपोजिट कोणता आहे बघा, व्हॉट इज अँगल सी बी ई, इट इज ए एक्सटिरियर अँगल ऑफ दिस cyclic quadrilateral. So the measure of this exterior angle of a cyclic quadrilateral, it is equal to, it is congruent to its opposite angle. So opposite angle of B, that is D. So in figure we have angle CBE is equal to angle ADC. So opposite an exterior angle of a cyclic quadrilateral, an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent angles.